राज्यसभेच्या 37 जागांसाठी आता निवडणुका जाहीर झाल्यात आणि राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे। राज्यातल्या राज्यसभेचे आता 7 खासदार निवृत्त होणार आहेत आणि 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे। महत्त्वाची बातमी आहे, राज्यसभेच्या खासदारांची आता निवड होणार आहे आणि यासाठी 7 जागा आहेत। 16 मार्चला यासाठीचं मतदान होणार आहे। त्यामुळे आता या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। राज्यसभेच्या या 7 जागांची नेमकी नावं कोणाची नेमकी या जागांवर वर्णी लागते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। ते राज्यसभेच्या 37 एकूण जागा आहेत। या 37 जागांवरचे खासदार आता निवृत्त होणार आहेत आणि यामध्ये राज्यातल्या 7 जागा आहेत। तेव्हा या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे। या रिक्त जागांवर आता कोणाची वर्णी लागते आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। विविध पक्षांमध्ये आता त्यासाठी मोर्चेबांधणी आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळणार आहे। एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया, तर राज्यातले हे खासदार आता निवृत्त होणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, रामदास आठवले हे सुद्धा आता रिपाईचे खासदार निवृत्त होत आहेत। भागवत कराड हेही निवृत्त होणार आहेत, भाजपचे राज्यसभेतले खासदार। तर प्रियांका चतुर्वेदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार, त्याचप्रमाणे भाजपचे धैर्यशील पाटील, फौजिया खान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आहेत। तर काँग्रेसचे खासदार रजनी पाटील या सुद्धा निवृत्त होत आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडले गेलेत। उर्वशी, अत्यंत महत्त्वाची बातमी, आता सगळ्यांचे लक्ष लागणार आहे ते राज्यसभाच्या निवडणुकांकडे। 7 जागा राज्यातून आता रिक्त होत आहेत, 7 खासदार निवृत्त होत आहेत, 16 मार्चला निवडणूक होणार असल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच 16 मार्चला ही निवडणूक होणार आहे आणि त्यात आपण जर बघितलं तर शरद पवार आणि फौजिया खान हे एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटातून आहे। आता नेमकं ह्यांच्या गटातून जेव्हा हे आहे तर पुढे आता कसं कोण येणार आणि काय नेमकं होणार हे बघणं गरजेचं आहे। तसंच काँग्रेसमधून रजनी पाटील बरोबरच धैर्यशील पाटील जे काही भाजपमधून आहेत त्यांचं पुढे काय एक हे होणार ते राज्यसभाचे असे 7 जागांवरती जे आहेत परत निवडणूक होणार आहेत। प्रियांका चतुर्वेदी ज्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून आहेत आणि भागवत कराड असं पण आपण बघितलं तर महाविकास आघाडी यांच्या नंबर्स राज्यसभामध्ये कुठे ना कुठे कमी होणार आहे, ज्या प्रकाराने आता प्रपोर्शन आपल्याला दिसून येत आहे। आणि तसंच भाजप म्हणा किंवा एनडीए म्हणा त्यांचे नंबर्स जे आहेत कुठे ना कुठे पुढे असणार आहे। तर प्रत्येक पार्टी आपल्याकडून कोणाला पाठवते किंवा कोणाला जे आहे त्या याच्यावरती निवडणुका लढवण्यासाठी ठेवणार आहे हे बघणं पण गरजेचं आहे। कारण की खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी नेहमी एका मुस्लिम कॅन्डिडेटला पुढे केलं आहे। यावेळी स्वतः शरद पवार आणि फौजिया खान आहेत, तर शरद पवारच परत नेमले जातील का? शरद पवार यांनी स्वतःहून तर नाही सांगितलं आहे की ते नाही कुठे आता कंटेस्ट करणार आहे, कोणतीही निवडणूक लढणार नाही ना राज्यसभा पदावर येणार आहेत। मुळात शिवसेना आणि काँग्रेस जी आहे, शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस जी आहे ती त्यांना सपोर्ट करते हेही समजून येत आहे। तर मुळात शरद पवारच परत येणार आहेत का आणि तसेच काँग्रेस किंवा दुसऱ्या ज्या पार्टीज आहेत ते कोणाकोणाला ठेवणार आहेत हे बघणं गरजेचं आहे। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि राज्यसभेच्या राजकारणाच्या दृष्टीनं काय नेमक्या घडामोडी घडतात जरूर लक्ष ठेवा। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।